गावाकडील वाटपाची ताकाची कढी म्हणजेच साधेपणातील खरी चव. ताजं ताजं ताक, जिरे मोहरीची खमंग फोडणी आणि आंबट गोड चव. ही कढी पोटाला हलकी आणि आरोग्यदायी आहे. भातासोबत खाल्ली की ही ताकाची कढी मन तृप्त करून जाते. आता हे आहे घरातच केलेले ताक. लोणी काढल्यानंतर जे उरतं ना ते जाडसर ताक. आता आपण वाटपाची कढी करतोय तो वाटप बघूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, मिरची, आले आणि कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्या. आपलं वाटण तयार आहे. आता कढी बनवायला घेऊया. एका भांड्यात तूप गरम करा. तेल घेतलं तरी चालेल आणि त्यात घाला मोहरी, जिरे आणि ते तडतडल्यावर घाला कढीपत्ता. कढीपत्ता थोडा भाजला की घाला लसूण आणि नीट परतून घ्या. कढी ही दोन प्रकारची केली जाते, एक वाटपाची आणि एक बिनवाटपाची. बिनवाटपाची करताना फोडणीत थोडीशी हिरवी मिरची चिरून टाका. आता फोडणीत टाका हिंग आणि छान परतून घ्या आणि मग टाका हळद आणि पुन्हा एकदा नीट परतून घ्या. यानंतर यात घाला ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि वाटण छान परतून घ्या. त्याला नीट उकळी काढा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता वाटपाला छान उकळी आलेली आहे. आता यात होता ताक. गॅस थोडासा मंद करा आणि हे सगळं नीट ढवळून घ्या. बघा कढीला किती सुंदर कलर आलाय ना, अगदी नॅचरल. तुम्हाला आणखीन काही पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील तर त्याचे नाव मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आता या कढीत घाला चवीपुरतं मीठ आणि कढी छान ढवळून घ्या आणि लो टू मिडियम गॅसवर कढीला फक्त एकच उकळी काढा. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कढीला जास्त उकळी काढली तर कढी फुटते, म्हणून एक उकळी आली की लगेच गॅस बंद करा आणि वरून भरपूर कोथिंबीर घाला. तर आपली अतिशय खमंग चविष्ट अशी वाटपाची ताकाची कढी तयार आहे. गरमागरम भातासोबत ही कढी एकदम जबरदस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं YouTube चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.